पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। निपाणी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा। 17 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निपाणी नगरपालिकेला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मिळाले आहेत। ही निवड 13 ते 14 महिन्यांसाठी असणार आहे। निपाणी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा म्हणून सोनल कोठडिया तर उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगावकर यांची निवड करण्यात आली आहे। पदग्रहण केल्यानंतर माध्यमांशी नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठडिया यांनी संवाद साधला। आपल्यासारख्या सामान्य महिलेला इतकं मोठं पद मिळालेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच। येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन अण्णावहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार असल्याचे नूतन नगराध्यक्षाने यावेळी सांगितले। बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून आणि त्यांच्या आशीर्वादानं आज नगरपालिकेमध्ये जे आम्हाला स्त्रियांना त्यांनी जो हक्क मिळवून दिला त्यामुळे आम्ही सगळ्या स्त्रिया मनपूर्वक त्यांना वंदन करतो। माजी खासदार अण्णासाहेब जोले, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शशिकला जोले यांच्या नेतृत्वानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आज ही जी निपाणीची नगरपालिकेवर जी आम्हाला त्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या सर्व नगरसेविका, नगरसेवक तसंच सगळे युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि निपाणीच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं निपाणीचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। त्याचबरोबर आज महत्त्वाचं हे सांगावं वाटतंय की कोरोना असू दे, पूर असू दे, कुठल्याही वेळेला आत्तापर्यंत आमच्या आमदारांनी, खासदारांनी फंड आणला, त्या फंडातून आम्ही विकासशील कामं केली आणि जी पूर्णत्वाला आलेली कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा आमचा मनोमन प्रयत्न राहील। तसंच आज आमच्या जैन श्वेतांबर मूर्तिपूजक समाजाची मी असल्यानं या समाजात सर्वप्रथम महिलेला आत्ताच नगराध्यक्ष हे पद मिळालेलं आहे। आत्तापर्यंत आमच्या समाजाला नगराध्यक्ष हे पद मिळालेलं नव्हतं, ते अण्णावहिनींच्या आणि जनतेच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे। याच्या आधी 40 वर्षापूर्वी आमच्या समाजाचे सुभाष मेहता हे होते, पण स्त्री म्हणून आज आंबेडकर असू देत किंवा आमचे अण्णावहिनी असू देत, नाहीतर जनता असू देत किंवा आमचे सहकारी असू देत, त्यांच्या आशीर्वादानं हा आनंद, हा अनुभव आम्हाला मिळाला आणि त्याच्या जनतेच्या आणि सगळ्यांच्या विश्वासाला पात्रतेला उतरण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। त्याचबरोबर आज कामगारांचा जे वेतनाचा प्रश्न होता तो 2-3 महिन्यापूर्वी बहिणींनी तो अंमलात आणलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न पण केलेले आहेत। आणखीन त्यांचे काय प्रश्न असतील वेतनासंबंधी असू देत, नाहीतर कुठले दुसरे प्रश्न असू देत, ते आम्ही सगळेजण चर्चा करू आणि तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। तसंच पौर कार्मिक लोकांच्यासाठी जी घरांचं हँडओव्हर करण्याचं असू दे किंवा जे सर्वसामान्य जनतेचं घर हे स्वप्न असतं तर ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। नुसतं आश्वासनं देऊन घर न देता असणारे नेते मंडळी होते, तर पण आम्ही आश्वासनं दिली आणि ती पाळत आहोत आणि पाळण्याचा प्रयत्नही करणार आहोत। तर ते 2 BHK फ्लॅट जे आपल्याला हँडओव्हर करण्याचं आहे ते दिवाळीपर्यंत आपण हँडओव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू। असाच सगळ्या जनतेचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य लाभावं हीच विनंती। नमस्कार।